नमस्कार. कधी असा विचार केलाय का की आपली एखादी ट्रिप असते 8 दिवसांची, पण त्याचा आनंद तो तब्बल 2 महिने आधीच सुरू होतो. कसं? चला, आज आपण हेच समजून घेणार आहोत. सुट्टीवर जाण्यापेक्षा तिच्या प्रतीक्षेत जो आनंद दडलेला असतो ना, त्याचं रहस्य उलगडूया. चला तर मग सुरुवात करूया एका अशा अनुभवापासून जो आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. कल्पना करा, एका मस्त मोठ्या फॅमिली ट्रिपचं प्लॅनिंग सुरू आहे. ठिकाण ठरले. समजा कुटुंबासोबत ठरले कोकणाला जायचं त्या नारळाच्या बागांमध्ये, किंवा मित्रांसोबत गोवा आणि बीच, नाहीतर मग बर्फात खेळायला मनालीचे डोंगर खुणावतायत. आणि मग तो क्षण येतो, ज्या क्षणी हॉटेल आणि प्रवासाची तिकीटं बुक होतात. बस त्या क्षणापासूनच एक वेगळीच एनर्जी येते अंगात. खरंय की नाही? मग काय सुरू होते शॉपिंग, नवीन कपडे, प्रवासात काय काय लागेल त्याची लिस्ट, आणि ऑफिसमध्ये लॅपटॉपसमोर बसलेलो असलो तरी आपलं मन मात्र कुठंतरी कोकणच्या किनाऱ्यावर किंवा मनालीच्या बर्फात फिरत असतं. पण मग प्रत्यक्ष ट्रिपचा दिवस येतो आणि मग सुरू होतं ट्रेन लेट, स्टेशनवर गर्दी, हॉटेलमधलं जेवण जेमतेमच, आणि घरी परतल्यावर कळतं की अरेच्या, त्या धावपळीच्या ट्रिपपेक्षा तिची वाट बघण्यात, ते प्लॅनिंग करण्यातच जास्त मजा होती. पण असं नक्की का होतं? तर याच्यामागे एक सायन्स आहे, मेंदूचा एक खेळ आहे. आणि हो, मानसशास्त्रात या भावनेला एक खूप इंटरेस्टिंग नाव दिलंय. याला म्हणतात अँटिसिपेटरी हॅपीनेस. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रतीक्षेचा आनंद. गंमत अशी आहे की आपला मेंदू आहे ना, तो बक्षीस मिळाल्यानंतर होणाऱ्या आनंदापेक्षा बक्षीस मिळणार आहे या कल्पनेने जास्त खुश होतो. आणि या सगळ्यामागे आहे डोपामाइन, एक हॅपी केमिकल जे आपल्याला एकदम उत्साही आणि मोटिवेटेड ठेवतं. फरक बघा, आपल्या कल्पनेतली ट्रिप कशी असते? एकदम परफेक्ट, मस्त निसर्ग, गर्दी नाही, ट्रॅफिक नाही, जेवण तर एक नंबर. पण प्रत्यक्षात काय होतं? कधी गर्दीचा त्रास, कधी ट्रेनला उशीर. म्हणजे कल्पनेतली ट्रिप ही फ्लॉलेस असते आणि वास्तवात काही ना काही गडबड होतेच. म्हणूनच आपल्या मेंदूला ती कल्पनेतली परफेक्ट ट्रिप जास्त आवडते. आणि हो, हे फक्त असं बोलण्यापुरतं नाहीये. यावर जगभरात संशोधन झालंय आणि त्याचे पुरावेसुद्धा आहेत. उदाहरणार्थ 2010 मध्ये नेदरलँड्समध्ये एक प्रसिद्ध अभ्यास झाला. जेरोन नाविझन नावाच्या संशोधकाने हे सिद्ध केलं की लोकांचा हॅपीनेस लेव्हल, म्हणजे आनंदाची पातळी, सुट्टी सुरू होण्याच्या तब्बल 8 आठवडे म्हणजे 2 महिने आधीच पीकवर असते. कमाल आहे ना? आणि हेच तर आपल्याकडे पण दिसतं. आपल्या संस्कृतीतलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे लग्न. विचार करा, लग्नाची तयारी 6-6 महिन्याआधी सुरू होते. ती खरेदी, ती गडबड, नातेवाईकांची लगबग, यातच खरा आनंद असतो. लग्नाच्या दिवशी तर यजमानांची नुसती धावपळ सुरू असते. पाहुणे, जेवण, विधी, त्यांना तो सोहळा नीट अनुभवताच येत नाही. ठीक आहे, मग आता या सायकोलॉजीचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातला आनंद अजून कसा वाढवू शकतो, याचे काही सोपे उपाय आहेत का? हो, नक्कीच. 3 सोप्या टिप्स आहेत. नंबर 1, लास्ट मिनिट बुकिंग करणं टाळा. प्लॅनिंग कमीत कमी 1-2 महिने आधी करा, म्हणजे मेंदूला वाट बघायला, तो आनंद घ्यायला वेळ मिळेल. नंबर 2, वर्षातून एकच मोठी सुट्टी प्लॅन करण्याऐवजी छोट्या छोट्या वीकेंड ट्रिप्स प्लॅन करा. म्हणजे काय की वर्षभर आनंदाचे छोटे छोटे डोस मिळत राहतील. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्लॅनिंगलाच एक इव्हेंट बनवा. सगळ्यांनी एकत्र बसून त्या ठिकाणाचे फोटो बघा, व्हिडिओ बघा, काय खायचं, कुठे फिरायचं याची चर्चा करा. यामुळे सगळेच त्यात गुंतून जातात आणि मजा डबल होते. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? मुद्दा अगदी सरळ आणि सोपा आहे. खरा आनंद हा फक्त डेस्टिनेशनवर पोहोचण्यात नाहीये, तर तो त्या प्रवासात आहे, त्या गोड प्रतीक्षेत दडलेला आहे. म्हणून पुढच्या वेळी ट्रिपची घाई करू नका, तर त्या वाट बघण्याचा, त्या प्लॅनिंगचा पुरेपूर आनंद घ्या. तर मग विचार करा, तुमची पुढची सुट्टी कधी आणि कुठे ठरतेय? आणि महत्त्वाचं म्हणजे त्या सुट्टीच्या काउंटडाऊनचा सोहळा आपण आपल्या कुटुंबासोबत मिळून कसा साजरा करणार आहोत. आमच्यासोबत या माहितीत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.